तर उद्धव ठाकरे उद्यापासून फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा करणार आहेत। हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच हिंगोलीचा दौरा करणार आहेत। महावीर भवन या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। पावसाचा अंदाज लक्षात घेता आयोजकांच्या वतीनं या बंदिस्त सभागृहामध्ये ही सभा आयोजित करण्यात आली आहे। या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माधव दीपके। उद्या हिंगोलीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे। हिंगोली शहरातल्या महावीर भवन या ठिकाणी या सभेचे नियोजन करण्यात आले आहे। ही स्टेज आहे, या ठिकाणी या सभेला आलेले जे मान्यवर आहेत त्यांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत अंबादास दानवे यासह मराठवाड्यातले दिग्गज उभाटा शिवसेनेचे नेते या सभेला उपस्थित राहतील असं अंदाज व्यक्त केला जातोय। पावसाचा अंदाज लक्षात घेता स्थानिक शिवसैनिकांच्या वतीनं या सभेचं नियोजन एका बंदिस्त सभागृहामध्ये करण्यात आलेलं आहे। रामलीला मैदानाच्या बाजूला असलेल्या महावीर भवन या ठिकाणी या सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। तर सभेला आलेले जे शिवसैनिक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासाठी आसनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। साधारणतः 2 ते 3 हजार खुर्च्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली असून जे काही शिवसैनिक इतर ज्यांना जागा अपुरी ठरत त्यांना गॅलरीमध्ये लॉबीमध्ये उभं राहून सुद्धा या सभेमध्ये सहभागी होणार आहे। या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात ते ऐकता येणार आहे। हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि उद्या साधारणतः 3 ते 4 वाजता उद्धव ठाकरे या सभेला संबोधित करणार आहेत। उद्धव ठाकरे उद्याच्या सभेमध्ये टीकेची झोड कुणावर उठवतात, नागेश पाटील आष्टीकरवर काय बोलणार आहेत, त्याचबरोबर जे बंडखोर ज्या खासदारांनी केलेली आहे त्यांच्याविषयी उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे। माधव दीपके, एबीपी माझा, हिंगोली। आणि फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत। वाशिममध्ये उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधतील। जैन भवन मंगल कार्यालयात होणाऱ्या या संवाद मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या वाशिम जिल्हा दौरा होणार आहे आणि त्यासोबत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे ही त्यांच्या सोबत असणार आहेत। वाशिम मध्ये कशी तयारी केली जाते, नेमकं काय दौरा असणार आहे आणि कुठं दौरा केला जाणार आहे, किती लोकांचं नियोजन केलं जाणार आहे, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत। दादा, मला सांगा नेमकं काय नियोजन केलं जातं? आमची जी या दौऱ्याच्या संदर्भाची तयारी आहे, ती जे तयारी आमची चालू झालेली आहे। आम्ही जैन भवने सभागृह आज साहेबांनी सांगितलं की पावसाळा असल्यामुळे इंडोर सभागृहामध्ये हा कार्यक्रम झालेला पाहिजे। पेरणीचे दिवस आहेत आणि उद्या लग्नाची तारीख असल्यामुळं सर्व आम्ही नियोजन या सभागृहात केलेलं आहे आणि सर्व तयारी आमची अंतिम टप्प्यात आलेली आहे। किती लोक येणार या कार्यक्रमाला, काय अपेक्षा आहे? आम्ही ही भव्य अशी जाहीर सभा नाही, आम्ही 2 ते 3 हजारच लोक साहेबांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही जास्तही सभा नसल्यामुळे इंडोर मध्ये आपला कार्यक्रम असल्यामुळं 2 ते 3 हजार कार्यकर्ते आमचे शिवसैनिक आणि कार्यकर्त्याचा संवाद मेळावा असल्यामुळं जास्त आम्ही इथं कार्यकर्ते बोलावले नाहीत। माननीय पक्षप्रमुख फुटीच्या नंतर पहिल्यांदा इथे येत आहेत आणि पहिल्यांदा आल्याच्या नंतर त्यांचं ऐकण्यासाठी, ते काय बोलतात हे ऐकण्यासाठी लोकांची व शिवसैनिकांची उत्सुकता आहे। त्यामुळे उद्याला आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त लोक इथं 100% जमणार आहेत। या उद्धव साहेब येणार आहेत आमचे कुटुंब प्रमुख। तर आता बऱ्याचशा लोकांना आम्ही सांगितलं की आम्हाला पक्षामध्ये प्रवेश करायचा, इतर पक्षाचे लोक अशा आता म्हणलं या स्वागत हे आमच्या पक्षामध्ये